हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा ब्लॉग मी 8 वाजता स्टार्ट केला आहे फ्रेंड्स, कारण आत्ताच मी कामावरून आलेली आहे आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे। आता मी ब्लॉग चालू केलेला आहे, म्हटलं आपण थोडेसे गप्पा पण मारूया, एका साईडला स्वयंपाक पण करूया। तर मी एक व्हिडिओ काल अपलोड केला आहे यूट्यूबला, तुम्हाला कसा वाटला? आणि मला काही अजून थोडं एवढं जमत नाही आहे व्हिडिओ करायला वगैरे, एडिटिंग वगैरे पण जमत नाही आहे। पण तुम्ही मला सांगा कमेंट्स करून कसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतात। तर मी कामावरनं येऊन पहिले आंघोळ केली। आज खूप गरम होते, उष्णता जास्त असल्यामुळे थोडा घामही येतो। मी थोडे केस धुवून घेतलेले आहेत आणि आता देवपूजा करून मी आहे म्हटलं एका साईडला स्वयंपाकही करेल, थोडे तुमच्याशी गप्पाही मारेल फ्रेंड्स। कसं आहे, मला यूट्यूबमध्ये माझ्या मुलींनी मला प्रोत्साहित केलं की मम्मी तू यूट्यूब चालू कर, तुला चांगलं जमतं, बोलायला पण जमतं। आणि मी काही इतकी शिकली नाही आहे फ्रेंड्स, माझं फक्त शिक्षण 8वीत झालं आहे। तरी कसं आहे, आता मी ज्यांच्याकडे स्वयंपाकाला वगैरे जाते तर चांगले चांगले लोक शिकलेले असतात। मी ज्यांच्याकडे कामं केली आहेत ते खूप लोक चांगले, मला म्हणजे आत्तापर्यंत मी ज्यांच्या घरी कामं केली ते खूप चांगले होते, शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत। तर त्यांच्यामध्ये राहून राहून आपला एक बोलण्याचा जो टोन आहे तो पण सुधारतो आणि आपल्याला त्यांच्यासारखं थोडंसं म्हणजे शुद्ध बोलता येतं। तर ह्याच्या पहिले पण मी लॉकडाऊनमध्ये यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे, पण मला ते एडिटिंग करायला जमत नव्हतं फ्रेंड्स। आणि कसं आहे, माझ्याकडे तेव्हा म्हणजे जो मोबाईल होता त्याच्यामध्ये एवढं क्लिअरिटी पण नव्हती आणि मला जमतही नव्हतं। तर त्याच्यामुळे आणि माझ्या कामाचा टाईम पण जरा जास्त असल्यामुळे मला ते जमत नव्हतं एडिट करायला, कारण एडिटिंग करायला बघायला गेलं तर तसं बराच वेळ आपला जातो आणि आपल्याला म्हणजे चांगला एक व्हिडिओ जर तयार करायचा असेल तर बराच वेळ एडिटिंगला द्यावा लागतो। तर मी आता पुन्हा स्टार्ट केलं आहे माझ्या मुलींच्या म्हणण्यावरून। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी फक्त तुमच्याशी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी बनवत आहे। तर तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करा, माझं कुठे चुकत असेल तर मला कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स। आणि कसं आहे, थोडंसं म्हणजे सुरुवात केली तर आहे मी यूट्यूबवरती येण्यासाठी, पण थोडंसं असं दबाव असतो की लोक काय म्हणतील, आपल्या शेजारची लोक, आपले नातेवाईक काय म्हणतील, हे तर सगळ्यांना असं वाटत असतं थोडंफार। तर मला तसंच थोडंसं हे वाटतं, मनाला थोडी भीती वाटत आहे अजूनपर्यंत। तर तुम्ही मला सगळ्यांनी समजून घ्या आणि मला अजून नवनवीन व्हिडिओ, मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवतच राहील, पण त्याच्यामध्ये काही चुकत असेल किंवा काही बदल करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा। आणि माझ्या मुली तर मला सांगतच असतात की मम्मी असं कर, तसं कर, हे कर, ते कर। आजकालच्या मुलांना काही सांगायला नको आहे, लहान जरी असल्या माझ्यापेक्षा म्हणजे आत्ताशी तर त्या लहानच आहेत, तरी पण त्यांना बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान पण आहे, माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतं आहे। मोबाईलचे जे हे आहेत ते फंक्शन्स त्यांना जास्त कळतात माझ्यापेक्षा। तर आणि मलाही असं गप्पा मारायला आवडतं। ॲक्च्युली मी माझ्या मम्मीच्या जवळच इतक्या वर्ष राहत होते फ्रेंड्स, पण आता कसं मी जरा लांब पण राहायला आली आहे, तर थोडं मला बोर होतं एकटीला बसून बसून घरात। तर माझ्या मुली पण म्हणायला लागल्या का मम्मा तू घरात बसून व्हिडिओ बनव, थोडासा यूट्यूबमध्ये हे कर, व्हिडिओ बनवून त्यांच्याशी बोलत राहा, म्हणजे तुला थोडंसं तुझं पण मन रमेल। तर मी पण विचार केला की ठीक आहे, आपण सुरुवात तर करून बघूया, पुढचं पुढे। आपल्याला नाही जमत आहे असं नाही आहे, म्हणजे मला काही जमत नाही असं मी म्हणत नाही फ्रेंड्स, पण कसं आहे, काही लोक आपले पाय खेचायलाच असतात आपल्यासाठी। तर तुम्ही थोडंसं मला समजून घ्या, सपोर्ट करा। आणि मी रेसिपीजचे तर व्हिडिओज टाकेल, पण आज मी खास करून हा व्लॉग आहे, हा आज ब्लॉग बनवते आहे माझं मनोगत। मी माझं मनोगत तुमच्याशी व्यक्त करत होते। तर मी लव्ह मॅरेज केलं आहे आणि लव्ह मॅरेज करणं फ्रेंड्स इतकं सोपंही नसतं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि तितकं आपल्यामध्ये म्हणजे तेवढ्याला सामोरं जाणं इतपत आपल्यामध्ये हे पाहिजे, क्षमता पाहिजे असते। नाही तर हल्लीचे मुलं मुली कसे आहेत, आलं मनात तर लग्न करतात आणि 1-2 महिन्याचा त्यांचा संसार असतो आणि नाही जमलं तर सोडून दिलं, मला परत डिवॉर्स होतो। म्हणजे कसं आहे, लव्ह मॅरेज करणं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे। परत
आपल्या नवऱ्या म्हणजे आपण ज्याला आपला नवरा मानतोय तर त्यालाही समजून घेणं आपली तेवढीच जिम्मेदारी आहे फ्रेंड्स. आणि बघा इथे मी थोडासा भात घालते आहे, दुपारची थोडी डाळ उरली आहे, थोडा भात करते. माझी मोठी मुलगी तर हळदीला गेली आहे दिव्याला, मला पण जायचं होतं पण छोट्या मुलीचे पाय दुखतात त्याच्यामुळे मी गेली नाही आहे आज हळदीला. तर माझी मोठी मुलगी गेली आहे. तिला माझ्या गावाकडचे लोक फार आवडतात, माझ्या माहेरची लोकं तिला फार आवडतात. मी जातीने कोळी आहे फ्रेंड्स. तर माझ्या इकडच्या ज्या पद्धती आहेत, हळदीतले रीतिरिवाज आहेत ते तिला माझ्या मोठ्या मुलीला खूप आवडतात. म्हणून तिला माझ्या गावचे कार्यक्रम असतील किंवा काहीही फंक्शन असेल तर तिला खूप जायला आवडतं सगळं त्या लोकांमध्ये. आणि मीही तिला पाठवते कारण तिला आवड आहे त्या गोष्टी. आणि गप्पा मारण्याबरोबरच मला गाणी बोलायला पण फार आवडतात फ्रेंड्स. गाणी बोलायला म्हणजे कसं आमच्या इथे हळदी बिळदी जी गाणी बोलतात ती गाणी बोलायला मला फार आवडतात. पण काय माहिती का, पण मला फार आवडतात ती आमची गाणी जी आहेत ती खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर आवडतात. आणि हिंदी गाणी वगैरे म्हणाल तर मला जुन्या खूप आवडतात ऐकायला. आणि त्याच्यातलंच म्हणजे आगरी आमची धवला गीतं असतात ती गाणी मला गायला पण आवडतात. मी म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये कोणाची इथे हळदीला वगैरे गेली तर मी गाणी म्हणत असते, मला बोलायलाही खूप आवडतात. आणि अवनीताई पाटील त्यांचे पण व्हिडिओ मला बघायला आवडतात. पूजा अँड हर्ष त्यांचे पण व्हिडिओ मी रोज बघते. रोज हर्ष दादाचे नवनवीन व्हिडिओ पण मी बघत असते. म्हणजे त्याच्याकडून मलाही शिकायला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. पण मी माझ्या मुलींना बोलत असते की हर्षदादा कसा एकटाच बडबड करत असतो किंवा गप्पा मारत असतो, तसं मला जमेल का, मी करू शकते का. पण आता थोडंसं मला म्हणजे थोडंसं स्वतःवरती कॉन्फिडन्स वाटायला लागला आहे कॅमेऱ्याकडे बघून तरी, की आपण बोलायला लागलो तर आपल्याला म्हणजे एक विश्वास एक हे येतं की ठीक आहे मी पण करू शकते म्हणून. आणि बघायला गेलं तर मी हर्षदादाचे व्हिडिओ आहेत ना, बरेचसे व्हिडिओ बघितलेत आणि त्याच्यातनं मला थोडंफार शिकायलाही भेटलं आहे की तो कसा बोलतो, त्याच्या मुलीशी बोलत असतो किंवा तो म्हणजे ज्या पद्धतीने तो व्हिडिओ बनवतो. म्हणजे घरातल्या घरात रोज माणूस काय दाखवणार वेगळं, पण तरीही तो त्यातूनच तो तुमच्याशी गप्पा मारत असतो किंवा जे काही दाखवत असतो तुम्हाला ते मला फार आवडतं. आणि मी त्याच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे. आणि आता आगरी धवला बोलाल तर मला अवनीताई आहेत, धवलारीन अवनीताई, त्यांची धवला मला फार आवडतात. मी रोज ते यूट्यूबला ऐकत असते. आणि अवनीताई जर तुम्ही माझा व्हिडिओ कधी बघितलात तर मला पण तुमच्यासोबत गाण्याचा एक चान्स द्या कधीतरी, कारण मला पण धवला गायला फार आवडतात. आणि असं नाही की मी तुमच्याशी गप्पा मारते म्हणून माझं जेवणाकडे लक्ष नाही आहे. पण बघा माझी दोन्ही गॅस चालू आहेत, एकीकडे डाळ आणि एकीकडे भात आहे गॅसवरती, आणि मी एकीकडे तुमच्याशी गप्पाही मारत आहे. तर गोष्ट अशी चालू होती की लव्ह मॅरेजची. तर लव्ह मॅरेज म्हणजे मी 18 वर्षाची असताना मी लग्न केलेलं आहे माझ्या मिस्टरांसोबत. आणि बांद्रा कोर्टात आमचं दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं. आणि त्यानंतर 1 वर्षांनी मला माझी मोठी मुलगी गौरी झालेली आहे. स्मितल नाव आहे तिचं, तर मी तिचं नाव गौरी ठेवलेलं आहे कारण ती गौरीच्या दिवशी झाली आहे. आणि अशा पद्धतीने आमचा एक जीवनाचा जो प्रवास आहे संसाराचा तो चालू झाला फ्रेंड्स. तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला फेस कराव्या लागल्या, बऱ्याचशा अडचणींना पण सामोरं जावं लागलं. पण एक आहे की एक संसारात जसं आपण पुढे जात असतो तशा ह्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये मी पुढं जाण्याचा प्रयत्न करेल फ्रेंड्स. पण तुम्ही मला सपोर्ट करा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवा.